गण्या हो. अय पर्या कुठे रे? आओ अय पर्या अरे इकडे पुरं सामान आस्ता व्यस्त पडेल छे. कुठे शास तू? आओ या मागे पार्सल येईल त्या पार्सल रे नू. ते राहू दे, ते नंतरून करत बस तू. पहिले इकडे ये. पुढे शे ना बिलिंग बिलिंग करायला कोणीच नाही शे. आता 2-3 गिरायक इरा ना, त्या गिरायक पाय वय तू. वनो ही अय यार त्याला नको बरं ना पर्या. अय अरे पोट टाकशी ना. नाही हो, मला काय इथलं वजन का पावा तर पावशर भर वजन कसाल पोट आहे. अरे वजनाने काही ती कंपनीने पॅकिंग घेतली शे ना, त्या हलका वजनावर फाटी जायती. मी काय म्हणस माल येईल तुला लावाय काय कामा तू? तेलना डबा यायला होता ना मोठा मोठा. नाही अजून काही गाडी येईल नाही वाटतं. अरे गाडी कवळयस कायस पावायचं ही मग म्हणा काय म्हणणं होतं माहितीये का? तू आता मस्त पैकी ना गोडाऊन बिडवून व्यवस्थित साफसूफ करे, व्यवस्थित राहू दे. हो म्हणजे कशी राही माहितीये का? मला ऑर्डर लावता येईल आणि व्यवस्थितपणे असे रचेल रुचेल पाहिजे. पडा पुडाल नको. हो काही नुकसान मिक्सान व्हायला नको. एवढा मालचे भो. हो आता तिकडले साईडले काही बिलिंग करायला कोण नाही तिकडे थांब नाही तर तू. नाही तर मी थांबच तू तेवढं साफसूफ करी घे मस्तपैकी बरं का. आणि व्यवस्थित ठेवा जरा असा माल ना लगे आपला पोपट्याला बलाई घ्या ना तो मस्त तो आणि तू मस्तपैकी दोघे मिळे मस्त लाई घ्यावा ना आणि काही पडणार नाही आणि काळजी घ्यावा ना बरं का. व्यवस्थितपणे काम करा ना. घाई घ्या बरं काल करा नाही. त्यांना एक तर बा वाढी जायचे भाऊ. हो डायरेक्ट आता 2000 रुपया का 2000 का 50 काहीतरी येणारच वाटतं तो न्यू स्टॉक. मग पहिला स्टॉक कधी साईडले गाडी ठेव. हो कसे सांगितलं माझ्याकडे लक्ष दे. पहिला स्टॉक जसे ना तो साईडले काढी ठेव. म्हणजे नवीन स्टॉक जाईल ना तो पहिला काढणं पडीचं एखादा आपलं मस्तच जवळ माणूस राहिलं मग त्याला तो एखादा डबा आपण दे टाकता कसे म्हणजे तो बी नाराज होणार नाही. तो आपलं नाव मोठं आहे नाही का ते की बा जाऊ दे आईले एवढा भाव आहे ना तेल ना आपल्या एवढा सस्ता मध्ये तर भाव ना मग तो कस्टमर आपला कायम नावी जाईल बरं का. असे गणितचे असे शिकाणं बर चालेल ना मग. होय मग तू कामले लागोय लढाले सांग व्यवस्थित ठेवता डबा ऐकत बी नाही. हे बहीण चालव हे आका ते टोप पाय ना किती भारी भारी याच्यात गोरावा ना पाहत ना त्यानंतर पहिले जे घ्यावाले ते तर पाहिजे तरी घे. बोला काय देऊ? काय रे भाऊ तेल डबा शेतच का तुमच्याकडे? अहो तुम्ही एवढा मोठा मॉल मायल छ तर आम्ही विचाराय ना तेल डबा का म्हणजे ऐका विचारानच आहे का? हो आम्ही का अशाच एवढा मोठा मॉल उघडी बसेल शेतच का? अहो इथे आपल्याकडे सर्वात रिजनेबल आणि योग्य भाव भेटस आणि वस्तूनी क्वालिटी बी A1. काही तक्रार असल्यास आपल्या नंबरवर कॉल करा ना, तक्रार निवारण केलं जाईल. हो आणि तुम्ही म्हणता ना तुमच्याकडे तेल डबा शेत का म्हणजे आई किती बेकार विचारा तुम्ही. शेतच ना मग शेत असता तुम्ही किती पाहिजे बोला फक्त तुम्ही. आम्ही शेत ना भाऊ 2 डबा दे आता. बर 2 डबास ना 2050 म्हणजे 4100 रुपया द्या मग तुम्ही आता. काय ए अण्णा ए भाऊ अरे 2 डबा ना 3000 रुपये होत असणार. तू कसं काय इथला वाढवा गिरा ना आम्हापासून? अहो ताई आमले का आज धंदा का नाशे का लांडीला बाडी करी काय भेटी. हो जो भाव तोच सांगतो ना. आता नवीन स्टॉक येईल आता जेवढा गोडाऊन उतरा दाडेल त्या गडीले तो भाऊ म्हणे 2050 रुपये असे म्हणे. आता जेवढ्यात माहिती भेटली आणि जुना डबा आता काही शिल्लक नाही शेतच. हो जुना डबा म्हणजे आपल्याकडे इथला तुफान चालू शेतच त्या आता दिवाळी तो 1 महिन्यात हिरे नाही इथला भाव वाढणार शावतं काहीच नाही. हावतं आता स्टॉक होणार पुढल्या महिन्यात जो स्टॉक आहे ना तो डायरेक्ट 2600-2700 गाठी जाईल. काय सांगता येत नाही करशे असण्याचे का त्या सीझन वाईज गमत राहतेस. अशा सीझनचे की ज्यावेळेस आपले दिवाळीना वेपर चिवडा बऱ्याचशा गोष्टी करतस ना आपण त्यामुळे तो भाव वाढाय देतस. मग हाऊस एक व्यापारीला एक चान्स राहस की 2 पैसा जास्त कमावणार भाऊ असं विषय राहस मावशी तो. अरे भाऊ मग काहीच आहे का आम्हीच मारा नका गरीब लोकच ना तुम्हालाच फायदा करतोस तुम्ही. हा काही गरीब लोकच ना बी 4 काहीतरी थोडाफार केला पाहिजे. काही ना माहिती तुम्ही भाव वाढाय देतस गब मग शोभाई असे तरी करवा रे भाऊ. जरा सस्ता मध्ये जावा काय बिघडस. 2 पैसा कमी गेला तर काय होणार आहे ना तेवढंच आपलं मेरिट वाढस ना आपलं पुण्यानं. नाही ताई आम्ही आजपर्यंत पुण्याच करत नव्हतो पुण्याच करसू तो काही विषय नाही. पण आता जो भाव आपले देणार तोच भाव देऊ शकस ना. हो इकडे 1 पैसा जरी कमी तुमच्याकडून घेता तर कंपनी आमच्याकडे लागे तुम्ही कसं काय कमी घेतात भाऊ असे. पहिले आम्ही ऍडव्हान्स कॅश देणे पडस कंपनीला तो तिकडून माल यायचा अशा गोष्टी राहतेस काही मावशी. त्यामुळे ते काहीच करता येणार नाही. आता जो भाव माहिती तोच भाव तुम्हाला देणार पडेल. हो त्याला मग काही कमी जास्त होऊ शकणार नाही. आणि तुम्ही म्हणता ना तेवढा आले तसे काहीच होत नाही मावशी. तो वरूनच भाव ठरेल राहतो त्याच भाव आम्हाला देणं पडेल. त्यांना व्यतिरिक्त आम्ही थोडं पारवी इकडे तिकडे तिथं आमच्याकडून सर्व माल उचलून डायरेक्ट कंपनीला वाढ धरस अशा गोष्टी राहतेस काही. त्यामुळे आम्हाला लॉस बी होणार आहे कंपनीला बी लॉस होणार आहे असे सर्व गोष्टी बघणार पडतेस मावशी. ए भाऊ जाऊ दे रे दे टाक ना 3000 रुपये काय बिघडे जाणार शे तुला. अहो मनाने काही बिघडणार पण कंपनीला लॉस होईल ना मा तुम्ही समजी राहा ना का आणि ऍडव्हान्स पैसा भरायला राहतस. हो थोडेफार जरी इकडे तिकडे घट होणे तर लगेच लॉस होस. मग आता एवढे कर्मचारी ठेवले आपण कामले त्याचा पगार आमना काही नाही आणि किराणा आयटम अशा गोष्टी शेतस त्यांना काही जास्त करी मार्जिन नाही सर्व गोष्टी शेत GST BST सर्व भरणं पडत मावशी आमले. हा
भाऊ कितला हुशारचे असणार आहे तू. काय बी चावळ जीएसटी भरणे पडस म्हणे. आमनाकडूनच सर्व जीएसटी काढतोस तुम्ही. रुपया तुम्हाला खिसातून जात आणि काय बडाया मारतस रे. मग सर्वसामान्य लोक आज जीएसटी भरस. आमना काय एवढं एवढं पुरे सुद्धा जीएसटी भरस. मग आणि तुम्ही आमनाकडूनच सर्व पैसा काढा ना. आज वरून सांगा ना आम्ही जीएसटी भरतस. काय प्रूफ आहे तुमच्याकडे तुम्ही जीएसटी भरतस. तुम्ही जीएसटी नाही भरत, फक्त इन्कम टॅक्स भरतस. तुम्हाला जो पगार राहतो हाय लेवलला वाढी जायला राहते त्यामुळे ते सरकार तुमच्याकडे वसूल करस. आणि ते आमनाकडून बी वसूल करायला इथलं भयानक काम शे. ते जाऊ द्या मावशी, तुम्ही किती डबा पाहिजे ते सांगा. हाय पाय भाऊ 2 डबा दे 3000 रुपया एक दे बाव लावा ना. त्यांना आम्ही थोडा डिस्काउंट दे टाका ना. म्हणजे कसे भाऊ 2 गिरायक जास्त येतील तुला दुकानात. मावशी गिरायक ना काही विषय नाही शे. गिरायक आपल्याकडे तुफान शे. अहो मावशी दररोज 100 ते 150 डबा जातात आपल्याकडनं. मग आम्ही स्टॉक सुद्धा पुरत नाही, एवढा गिरायक शेत असते मला. आणि तुम्ही म्हणता ना 2 गिरायक जास्त असते. मावशी तसे काहीच विषय नाही राहतो. हो आता इथला भाव वाढणार शे. तर काहीच नाही शे. 2050 तुम्ही मी एकदम कमी सांगा. पुढला हप्तात किंवा पुढला महिन्यात जो नवीन स्टॉक येणार असे ना 2500 ते 2600 रुपयापर्यंत आम्ही विकणार पडतो. एवढं मोठं हायशी. जाऊ दे रे भाऊ थोडा लॉस करी घ्यावा. मग गरीब दुबळाचं दी टाकू. जाऊ दे दी टाकू का 3000 रुपये दी टाकतोस तुले. नाही ना मावशी ते तसे चालत नाही. आम्ही काय घरातून पैसा टाका ना का. दी टाक रे भाऊ योग्य भावशे. दी टाक 3000 रुपये मा. नाही ना मावशी तो काय भाजीपाला शे का. हो तो काय भाजीपाला शे का. तुम्ही जेवढं सांगा तेवढं देवा ना. ही पुरी लावाय गे बरं का. पुरा ला रे माल व्यवस्थित. काय एमआरपी शे त्या डबावर. अहो बेकार भाव वाढी जायचे डायरेक्ट 2050 रुपयाना डबा शे. बाबा भाऊ ऐका का. काय नाही रे भाऊ ते वाढते नेट शे. काही नाही होत तुम्हाला लॉस. एक काम कर दी टाक आमले 1500 रुपया प्रमाणे 2 डबा गिरावत ना. काही देवाला पाहिजे तू. खाऊ सर त्या दी टाकू का. त्या उरेल नाही का त्या स्वस्त म्हणला त्या दी टाकाच नाम. काय भाऊ काय म्हणा देत नाही जुनाच टाकू इथं. मावशी तो कार्या मग बुक जाईल शे. हो दी टाका ना जाऊ द्या ना. काय बघ काही वेळ नाही ना. भरलंय आता तू बरं वचा करा सवय. बस अहो त्या बुक होईल देणार आहे तुमले. हो हा तर नमस्कार मंडळी, कसं काय वाटणार आपला व्हिडिओ. एकदम भारी ना. आता तेलना भाऊ वाढणार शेत भाऊ सण लवकरात लवकर आपला तेलना डबा घे टाका. कशी राही दिवाळी एकदम आनंदात जावायला पाहिजे. हो नंतर बोलायला व्हायला नको की तेलना भाव वाढी घ्या कमी वापरा असे असे तसे. तर मंडळी हो हा व्हिडिओ पुन्हा काल्पनिक होता त्यामुळे हा व्हिडिओ मनावर घेवा नाही. आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कांदे बसून भेटू दे पुढला नवीन व्हिडिओ मा. या व्हिडिओ सर्व क्लिप्स काल्पनिक होतात त्यामुळे या व्हिडिओ मनावर घ्यावा नाही. आणि आपला तुपानारायणी चॅनलवर आजपर्यंत 200 नावर व्हिडिओ टाकेलचे बसून थोडा वेळ पाऊल विसरू नका. आणि म्हणा खानदेशी लोक असले मला एक म्हणण्याशी की आपली भाषा पुढे जावा करता तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोक शेअर करा जेणेकरून आपला पण भाषांना काहीतरी मोठा मान राहील. तर बसून भेटू ते पुढला नवीन व्हिडिओ. पुढे जाऊ नका येऊ नका. तुपानारायणी व्हिडिओ पाहायला विसरू नका. जे खांदे दोस्तान.